आज नर्मदे हर आज परिक्रमेचा 92वा दिवस आणि काल आम्ही रात्री जय भोलेनाथ औषधालय नर्मदा तट नर्मदापुरम या ठिकाणी होतो। ह्या ठिकाणी इकडल्या साईडनं मैया आहे आणि हा आमचा जायचा रस्ता आहे पलीकडचा। सूर्योदय झालेला आहे। तर आज आमचा 92वा दिवसाचा प्रवास नर्मदापुरम हे सोडून आम्ही आज या ठिकाणी पुढील प्रवास करत आहोत। आजचा प्रवास हा नर्मदापुरम सोडून जुनं नाव होशंगाबादला सोडून आज आम्ही आता पुढे प्रवास करत आहोत। नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर बाबाजी। चलो चलो बाबाजी। आजचा हा आमचा प्रवास या ठिकाणी सुरू झालेला आहे। नर्मदापुरम गावामध्ये या चौकातून भोपाळ रोडकडे वळायचं आणि नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर बाबाजी। आणि तिथून पुढे आता हे उड्डाण पूल आहे। हे उड्डाण पूल उतरला पलीकडच्या साईडनं डोंगरगाव असं विचारायचं असा रस्ता आजचा हा आज आम्ही आता पार करतोय। छान आणि सुंदर शहर नर्मदापुरम। पूर्ण शहरातून सकाळची वेळ आणि आम्ही हा पार करत असलेला पूल। आज थोडा रस्ता मैयाच्या किनाऱ्यावरून होता। तर मैयाच्या किनाऱ्यावरून जाताना असं दाट झाडी सावली लागली आणि त्याच्यातून रस्ता करत थोडासा कच्चा रस्ता आहे। हे रस्त्याचं काम चालू असल्यामुळं या ठिकाणी कच्चा रस्ता आहे। पुढे डांबर रस्ता आहे। पूर्ण डांबर आणि सिमेंट रस्ता आहे मैयाच्या काठावरूनच। तर असं हे नर्मदापुरमहून निघाल्यानंतर थोडासा रस्ता कच्चा थोडासा पक्का, एकदम जास्त म्हणजे कच्चा फक्त 2 किलोमीटर राहायला लागला आहे, बाकी सगळा पक्का रस्ता आहे। असा रस्त्यानं मैया इकडं पलीकडे आहे उजव्या हाताला। तर असा आमचा प्रवास या ठिकाणी चालू। असे नर्मदा मैयाचं दर्शन। मोठं हे पिंपळाचं झाड, इकडं हे चिंचेचं झाड, ह्याच्या खाली काही परिक्रमावासी आराम करताना जय हरी थोडा वेळ आराम करतात। नर्मदे हर। घर से निकल जा, केवल एक जोड़ कपड़े चाहिए, माता जी ह्या चाहिए। मा नर्मदा अन्नक्षेत्र या ठिकाणी नई टिकरिया मा नर्मदा अन्नक्षेत्र नई टिकरिया या ठिकाणी सगळ्या परिक्रमावासियांना पोळी कढी भजी टाकून कढी होती, एकदम नंबर 1 कढी। हे या ठिकाणचे बाबा आहेत नर्मदे हर बाबाजी। बाबांनी आग्रह करून सगळ्याला या ठिकाणी जीव घातलं। हे या ठिकाणचे सेवा करणारे नर्मदे हर या मैया आहेत। नर्मदे हर मैया या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना भोजन प्रसादी मनसोक्त पोटभर या ठिकाणी दिली। हे नई टिकरिया हे गाव
या ठिकाणी आम्ही भोजन प्रसादी वगैरे घेऊन या ठिकाणी आराम करणार आहोत. आज सकाळी आम्ही निघालो नर्मदापुरम जय भोले औषधालय त्या आश्रमामधून निघाल्यानंतर आम्ही रस्त्यामध्ये आम्हाला आज सगळं मैयाचा किनारा होता. त्या मैयाच्या किनाऱ्यावर पुढे सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला डोंगरगाव, हसलपूर, रंधाल, वरंदुआ, बरोदिया कलान, पालनपूर, गुमारा, खोसकर, तिगरिया या ठिकाणी आम्ही दुपारची प्रसादी संन्यास आश्रमामध्ये घेतली आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर खरखेडी, जुनी टिगरिया आणि ही नवी टिगरिया या ठिकाणचा नर्मदा नक्षत्र नवी टिगरिया या ठिकाणी आम्ही आज संध्याकाळचा मुक्काम वगैरे केला. इथल्या मैयांनी आम्हाला बोलून पहिले चहा पाणी वगैरे केला आणि इथं थांबण्याचा आग्रह या ठिकाणी केला. आम्ही त्याच्यामुळं इथं थांबलो आणि आजचा आमचा म्हणजे 92व्या दिवसाचा मुक्काम या ठिकाणी आम्ही नर्मदा अन्नक्षेत्र नवी टिगरिया या ठिकाणी केला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.